गुड मॉर्निंग गाईज. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आधी सगळ्यात परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं आता उठले, आज थोडंसं लेटच झालं उठायला. 7 वाजले होते उठायला. उठून झाडझूड, रांगोळी, सडा सगळं व्यवस्थित आवरून आंघोळ वगैरे झाली. दूध आणायला गेले होते आदेश पप्पा सोबत, दूध वगैरे घेऊन आले. आता चहाची तयारी. चहा, पोरी झोपलेल्या अजून, पोरी होत्या मग पोरींचा नाश्ता वगैरे. दाजी आलेले आहेत, सगळं आवरायचं. बघू, स्वयंपाकाची तयारी करून परत कार्डला व्हिजिट देण्यासाठी जायचंय मला. अजून दादा पण इथल्या सगळं त्याचं आवरून रेडी होऊन गेलेलं आहे त्याच्या पप्पा सोबत राऊंड मारायला. आज नेमकी रमजान असल्यामुळे हडकोची गाडी जिथे लागते तिथे खूप गर्दी आहे. तर मग आज काय हडकोची काट नाही लावली, आज फक्त एमपीची काट लावलेली आहे त्याच्या लोकेशनला. फक्त एकच काट आहे आज आवडते आणि एमपीला जाते व्हिजिट देण्यासाठी. माझा चहा रेडी झाला. चहा पिते, टाईमचा गाळून ठेवलेला चहा निंबून खाल्लं सकाळी आधी जुळीचे कसे झोपलेले तिच्या. मी आत्ताच एमपीच्या काठला आलेली आहे. तर इथे क्लायंट चालू सकाळपासून खूप रश आहे. का मोनिका तर आम्ही परेशान झालो ताई सकाळपासून. वडे, इडल्या वगैरे खूप केलेत. आज तर हडको कॉर्नरला सुट्टीच दिली आहे, कारण की हडको कॉर्नरची आउटलेट बंद ठेवली. तिथं खूप गर्दी होती म्हणून. हे बघा क्लायंटसाठी तुम्हाला मी दाखवते. चला, हे बघा क्लायंट चालू आहे. स्टीमर संपलंय. दुसरं त्यांनी आता इडल्या लावत आहे, कारण की क्लायंट येते इडल्यांचे. आदेश बाबा पण आता जस्ट मला सोडून गेले गॅस टाकी आणायला. गॅस सिलेंडरचा खूप प्रॉब्लेम होऊ लागला, की घरातलं पण सिलेंडर आता संपत आले. तर त्यांना म्हटलं जाऊन डायरेक्ट सिलेंडर आधी लवकर येत होते. आधी स्वतः विचारायची गॅसवाले पाहिजे होता ना. आता आपल्याला स्वतःला जाऊन भेटावं लागतं. माझ्या हाताला पण ठेवतात. आई असली नसतं मला, कारण आईच म्हणतात तुला ती नक्की आजी यायचं म्हटलं तरी ते होऊन जाते. मी नाही आणून दिलं. मी नेमकी निघताना चार्जिंगला लावले होते, त्याला चार्जिंग पण नसेल झाली जास्त. आज रमजान ईद आहे, आपली गर्दी आहे. आपलं रमजान ईदचा पण तो उपवास सुटतो कॉमेडियनचा. काही किती वडे आणले होते? 22, नंतर 22 आणि आता 20 आणले. हा ड्रेस आम्ही आईला फिरायला जाण्यासाठी घेतला होता, तर मी घातला तर ताई म्हणता खूप छान दिसतोय ड्रेस. आईला आलाच नाही, आईला खूप मोठा झाला तो माझ्या मापाचाच, असं काही नाही. मी घातला लागतंय. पण खूप झालेले 2 दिवस पाऊस पडला, पण आता तर काहीच पाऊस नाही. मस्त वातावरण झालेलं आहे. पाऊस पडला 2 दिवस म्हणून काय वाटलं नाही, बरं वाटतं. गार वाटत होतं. आपण पार्सल इडल्या झाल्या का? छान झाले इडल्या ना, सॉफ्ट सॉफ्ट. गरम गरम वडे. ठीक आहे दादा, एक इडली एक वडा आहे ना ग, मिक्स आहे का? वडे पण छान आहे. तुझे पप्पा आताच आले. पण चालू आहे. आज खूप रस आहे, त्याच्यावर मला थोडा जास्त वेळ थांबावं लागतं का अजिबात. दादा निघालाय का चटणी घेऊन? दादा निघालाय चटणी घेऊन का चेतक?
दाजी आली का मेडिकल मधून? आलेले तर मग मी आता रील काढून घेतलं. खूप वेळ झाला मी बसलेली. मी आता रील काढून लगेच घरी जाणार. माझ्या आत्या पण रडत असणार आहे. मी काही फोन नाही केला घरी अजून. रील काढून घेतलं फोन करते फक्त घरी जाते. चला मी आता शूट काढून गर्दी वाढली. दादा पण आत्ताच जस्ट चटणी घेऊन आलाय. दादावर चटणीचं काम होतं आणायचं. कोणी नसल्यावर विचार करतो. हे बघा मोनिका त्यांची पण खूप धावपळ होती लाईट वाढल्यावर. आंटीचे पप्पा त्यांना हेल्प करतात. चला काही आता खूप वेळ झाला. रीलसाठी शूट पण काढून झालेला आहे. माझी आत्या पण थोडीशी किरकिर चालू आहे. त्रास देते. ती घरी जास्त राहत नाही. खूप हट्टपणा करते. दादाचे पप्पा पण आता आलेले आहेत. तर मग मी आता चालले घरी. आता हे दोघं जण त्यांचे कार्ड मॅनेज करतील आणि घरी येतील. आणि दुपारचे 2 पण वाजलेले, ऊन पण झालेले. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फॉलो नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. हॅव अ नाईस डे.